नमस्कार, मी विशाल परदेशी. या विशेष भागात आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण न्यूज 18 लोकमतवर पॉझिटिव्ह बातम्या पाहतोच, मात्र आज वेगळ्या प्रकारची बातमी आपण पाहणार आहोत. कोरोनाच्या महामारीत अनेकांना अनेक संकटाचा सामना करावा लागला. कोरोनाच्या रुग्णांना तर सकारात्मक ऊर्जा द्यावी लागली, त्यांचं मनोधैर्य वाढवावं लागलं, कारण ते गरजेचं होतं. त्यासाठी समाजातील अनेकांनी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. अशीच रुग्णसेवा एका खास अभिनेत्याने केली. चला भेटूयात त्या अभिनेत्याला. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. चला बघूयात हा अभिनेता. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल कोण आहे हा अभिनेता. हॅलो बिग बी म्हणत असताना या बिग बींनी कोरोनाच्या सगळ्या कालावधीत कसा पुढाकार घेतला पाहूयात. आपके लिए तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है. तू चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है. जो तुझसे लिपटी बेड़िया समझ न इनको वस्त्र तू, ये बेड़िया पिघाल कर बना ले शस्त्र तू, बना ले शस्त्र तू. चुनर उड़ा के ध्वज बना, ये गगन भी कब कब आएगा. चुनर उड़ा के ध्वज बना, ये गगन भी कब कब आएगा. अगर तेरी चुनर गिरी तो एक भूकंप आएगा, एक भूकंप आएगा. तू खुद की खोज में निकल, तू किस लिए हताश है. तू चल, तेरे वजूद की समय को भी तलाश है, समय को भी तलाश है. क्षणभर तुम्हालाही वाटेल की हे साक्षात बिग बीच आहेत, पण थोडं थांबा. हे आहेत शशिकांत पडेवार. पुण्यातील ITI कॉलेजमध्ये पेशाने ते शिक्षक आहेत, पण याशिवायही त्यांची दुसरी ओळख म्हणजे ते बिग बी अमिताभ बच्चन यांचे ड्युप्लिकेट आहेत. नव्हे, त्यांनी स्वतःला कलाकार म्हणूनही तसंच डेव्हलप केलंय. कोविडच्या महामारीत या शशिकांत पडेवारांनी रुग्णांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी त्यांच्याशी ऑनलाईन संवाद सुरू केलाय. त्यात ते रुग्णांना अमिताभ बच्चन यांच्या रूपात भेटतात, त्यांच्याशी छानशा गप्पा मारतात, गाणी आणि डायलॉग्स म्हणून दाखवतात. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. त्यामुळे रुग्णांमध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण होते आणि ते उपचाराला प्रतिसाद देऊ लागतात. रोकड़े साहब नमस्कार, कैसे हैं आप. हाँ ठीक है सर, नमस्ते जी, आपकी तबीयत कैसी है आपकी. हाँ ठीक है सर, बोलिए ना सर. अभी अभी कैसा लग रहा है आपको. अभी अभी बढ़िया है सर, ठीक है. बढ़िया है ना. जी जी, खाना वाना खाया आपने. यस सर, खाया. क्या क्या खाया आज खाना आपने. अपने ही था, सादा दाल चावल कोसंबी ये. दाल चावल खाया. क्या बात है, वाह. अच्छा लग रहा है आपको. हाँ. घर के जैसा खाना Yes, मिल sir. रहा है आपको. जी जी, बिल्कुल डरने की बात नहीं है. ओके. और एक बात कहूंगा मैं आपको, जो मर्द होते हैं उन्हें दर्द नहीं होता. शशिकांत पडेवार यांनी दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 365 रुग्णांशी ऑनलाईन गप्पा मारून त्यांचं हलकं फुलकं मनोरंजन केलंय. विशेष म्हणजे ही अनोखी रुग्णसेवा ते मोफत देतात. पुणे जम्बो कोविड सेंटर्स मधील कोविड योद्धे डॉक्टर्स आणि रुग्णांशी तर नियमितपणे गप्पा मारून त्यांना ते प्रोत्साहन देत असतात. म्हणूनच त्यांनी एका रुग्णासाठी मुकद्दर का सिकंदर सिनेमातलं हे गाणं गायलंय. होते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा, वो मुकद्दर का सिकंदर, वो मुकद्दर का सिकंदर जान मन कहलाएगा. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमातून आपल्याही जीवनात नक्कीच सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हायला मदत होईल यात शंका नाही. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. चला भेटूयात या बिग बींना, गप्पा मारूयात, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीने त्यांनी हा पुढाकार घेतला. बिग बी, आपलं स्वागत आहे. आपण अख्ख्या इंडस्ट्रीचे बिग बी आहात आणि खरंच आम्हाला कौतुक वाटतं की आपण या सगळ्या याच्यात फील्डवरती आहात, म्हणजे अप्रत्यक्षरित्या बॅटल फील्डवरती आहात. सुरुवात खरं तर बाबूजींच्या खास पंक्तीने झाली पाहिजे. अग्निपथ अग्निपथ अग्निपथ, वृक्ष हो घने हो बड़े, एक पत्र छाहा भी मांग मत मांग मत मांग मत. कर शपथ कर शपथ कर शपथ, तू न रुकेगा कभी, तू न झुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी. कर शपथ
कर शपथ, कर शपथ। अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ। ये महान दृश्य है, चल रहा मनुष्य है अश्रु श्वेत रक्त से लथपथ, लथपथ, लथपथ। अग्निपथ, अग्निपथ, अग्निपथ। वा बिग बी, खरंच बाबूजी अर्थात हरिवंशराय बच्चन यांच्या या पंक्ती, या ओळी ज्या आहेत त्या आपल्या सगळ्यांना प्रेरणा देतात। पण मला पहिले तर आपल्याला विचारायचं आहे, म्हणजे कोरोना आपल्याला देखील स्पर्श करून गेला, पण त्यातनं आपण सही सलामत बाहेर पडलात, अर्थात पडणारच होता, कारण चाहत्यांच्या आपल्या पाठीमागे शुभेच्छा होत्या। यातनं पुढे जाऊन अशा पद्धतीने सगळ्या कोविड रुग्णांशी संवाद साधावा असं आपल्याला का वाटलं? सर ऐसा है कि मैं देख रहा हूं कि दुनिया में, पूरे भारत में कई सारे लोग डरे हुए हैं और ये डर की वजह से ज़्यादातर मौतें हो रही हैं, ज़्यादातर लोग ज़्यादा बीमार उसी की वजह से हो रहे हैं। तो मैंने सोचा कि सबसे पहले इनका डर निकालो। जी हाँ, जब तक ये डर रहेगा तब तक वो मरीज ही रहेगा, और उसको मैं चाहता हूं कि यहाँ से थोड़ा हट के हम करें, क्योंकि डॉक्टर लोग अपने हिसाब से बहुत अच्छा कार्य कर रहे हैं, बहुत ही बढ़िया कार्य है, लेकिन इसके साथ साथ मनोरंजन का होना ज़रूरी है। इसीलिए मैंने क्या किया कि लोगों से बातचीत करना शुरू कर दिया, और बातचीत के ज़रिए मैंने उनके सामने आने के बाद मैंने कहा कि भाई साहब कैसे हैं आप। उनसे मैंने यूज्ड टू होने की कोशिश की कि मैं आपको जानता हूं, आप मुझे जानते हैं, चलो हम कुछ बातें करते हैं, और इसी हिसाब से हमने बातें करते करते उनका हमने डर निकालने की कोशिश की। बिग बी, पण या दरम्यान रुग्णांनी काही तुम्हाला खास फरमाईश देखील केली असेल, आपल्या चित्रपटांबद्दलचे किस्से देखील आपल्याला सांगितले असतील। असा एखादा पेशंट, असा एखादा रुग्ण ज्याने खरंच आपल्याला भावुक करून टाकलं? सर एक रुग्ण होता, एक रत्नाबाई म्हणून एक मावशी आहे, आणि ज्यावेळेस मी तिच्याशी बोलत होतो तर त्यावेळेस ती एकदम इतकं तिला खूप छान वाटलं की अमिताभ बच्चन माझ्या समोर आहे, तर तिला हिंदी खूप छानपैकी बोलता येत नव्हतं, तर मी मराठीने सुरू केलं। हाँ रत्नाबाई कैसे हैं आप? हाँ जी, खाना खाया आपने? ओह क्या बात है, बहुत बहुत धन्यवाद। अच्छा, एक बात बोलता हूँ आपको, जैसे ही आप अच्छी हो जाओगे यहाँ से, मैं आपके घर आने वाला हूँ, क्या बनाएंगे आप मेरे लिए? तो तिने सांगितलं कि नहीं, अब आप बोलो क्या खाएंगे आप? तो मैंने कहा कि भाई खिचड़ी बना दीजिए आप। उसने कहा की आप गावरान तुपाची खिचडी बनवते मी। एक खूप छान आणि अतिशय छान वाटतं। काही रुग्णांची खरंच त्यांना असं वाटतं की साक्षात अमिताभ बच्चन आहे, आणि विशेष म्हणजे मला कोणीही ओळखलं नाही। नाही, अर्थात हे तुमच्या स्वतःच्या मेहनतीचं श्रेय, म्हणजे मेहनत ही तुमची, कारण तुम्ही स्वतः बिग बींना प्रतिबिंबित करून घेतलं। मी मुळातच जाणीवपूर्वक तो शब्द वापरणार नाही, कारण हे प्रतिबिंब तुम्ही स्वतः आणून सगळ्या रुग्णांना मदत करत होतात बिग बी। अशा वेळी खास करून कुठल्या चित्रपटांबद्दल लोक तुमच्याशी बोलायचे की आम्हाला तुमचा हा चित्रपट आवडला, त्यातला हा सीन बघून आम्ही फारच आश्चर्यचकित झालो? अग्निपथ है, त्याच्यानंतर शराबी है, डॉन है, आणि मुकद्दर का सिकंदर, शोले, हे खूप बरेच चित्रपट आहे। पिंक नावाचा चित्रपट होता, तो चित्रपट, आणि बच्चन साहेबांचे खूप सारे फॅन्स आहेत, आणि जवळपास सगळ्या लोकांनी अमिताभ बच्चनजींचे सर्व पिक्चर पाहिलेत। तर ज्याला जे आठवलं, ज्याने जो चित्रपट पाहिला आहे त्या चित्रपटाबद्दल मला ते विचारत होते की सर मला हा डायलॉग ऐकायचा आहे, सर मला ते ऐकायचं आहे। खूप छान। पण खास करून कुठल्या डायलॉगची खास फरमाईश झाली? खास करून एक डॉनची फरमाइश, रिश्ते में तो हम तुम्हारे। एक डॉन आणि एक शहंशाह। डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल नहीं, नामुमकिन है, क्योंकि डॉन अभी कोविड सेंटर में आपके साथ खड़ा है। आणि दुसरा डायलॉग म्हणजे तो याचा जे नाही, मी इथून तुम्हाला खरं तर टाळ्या देईन, कारण खरंच ही संकल्पना सुचणं त्या वेळेला बिग बी आणि या रुग्णांचं मॉरल बूस्टअप करण्यासाठी तुम्ही त्या बिग बींचं प्रतिबिंब घेऊन पुढे येणं हे खरंच कौतुकास्पद होतं। पण या सगळ्याच्यात असे काही रुग्ण तुम्हाला दिसले जे खूप खचले होते किंवा ऑक्सिजन लेवल त्यांची मेंटेन होत नाही आणि मी आता काय करू, तुम्हीच मला बिग बी सांगा, अशी काही व्यथा तुमच्यासमोर ते मांडताना दिसले? भरपूर सर, कारण की मी ज्या पेशंटशी बोललो ना ते सर्व पेशंट ॲक्च्युली पूर्ण म्हणजे ICUमध्ये होते। मास्क लावलेला आहे त्यांनी, व्हेंटिलेटर लागलं आहे, ऑक्सिमीटर लागलेलं आहे, सलाईनची बाटली लागलेली आहे, आणि खूप घाबरलेले होते। तर ज्यावेळेस
माझी छवी त्यांच्या समोर आली ना तर त्यांना इतका छान आनंद झाला का ना, अरे काय अमिताभ बच्चन माझ्या समोर आहे. तर ते मला काही लोकांनी सांगितलं, बच्चन साहब मैं 50 साल हो गए, मैं आपका फॉलो करता हूँ, आपको आपका फैन हूँ, लेकिन आज मुझे इस हालत में आप मुझे मिल रहे हैं, ये सबसे बड़ी बात है. आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि मलाही असं भरल्यासारखं होत होतं. पण मी जर माझ्या डोळ्यातून पाणी आलं तर कदाचित त्यांना खूप वाईट वाटलं असतं. तर मी खूप प्रयत्न केला की नाही, आपल्याला हसवायचं, त्यांना रडवायचं नाही आहे. तर मी त्यांना काहीतरी बाबूजीची कविता आहे असं काहीतरी सांगत त्याच्यातून दूर केलं मी त्यांना. पण यात आणखीन एखादा किस्सा तुम्हाला सांगावासा वाटेल आमच्या दर्शकांना बिग बी, की जो खरं तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती म्हणून देखील काही गोष्टी शिकवून गेला? सर एक खूप छान मित्र होते, म्हणजे मित्र त्यांना म्हणावं लागेल, कारण की त्यांचं वय खूप कमी होतं. आणि मी त्यांना विचारलं का सर आप क्या करते हो आजकल आप? तो बोले सर मैं कंस्ट्रक्शन लाइन में हूँ, लेकिन मुझे कोविड हो चुका है और मैं यहाँ पे हूँ. तो बोले मैं इसके साथ साथ एक सिंगर भी हूँ. तो बोला आप सिंगर भी है? बोले क्या बात है, फिर एक काम करिए गाना गाइए. त्यांनी मास्क लावला होता आणि त्यांनी सुरुवात केली गाण्याला. छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. आणि बोलता बोलता त्यांना परत खोकला आला. मी ताबडतोब उचललं, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. ज्यावेळेस मी बोललो तर त्यावेळेस त्याला इतकं छान वाटलं का बच्चन साहेब माझ्याबरोबर बोलत आहेत. मग मी त्यांना सांगितलं का भाई साहब अभी आप जल्द से जल्द ओके हो जाइएगा, और जब आप यहाँ से निकल जाओगे, घर जाओगे और आप ऑर्केस्ट्रा में अगर काम करते हो तो मुझे बताइएगा, मैं आपके साथ ऑर्केस्ट्रा के अंदर यही गीत गाना चाहता हूँ और हम साथ में गाना गाएंगे. तर त्याला इतकं छान वाटलं, वाह क्या बात आहे, बच्चन साहेब माझ्याशी हे बोलतायत. पण बिग बी, ब्रेकवर जाता जाता बच्चन साहेबांचं खास एखादं तुम्हाला आवडणारं गाणं, त्यातल्या काही ओळी तुम्हाला खास तुमच्या स्टाईलमध्ये प्रेझेंट करायला आवडतील? प्लीज प्लीज. मी गाऊ का? हां तुम्हीच. रोते हुए आते हैं सब, रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा, वो मुकद्दर का सिकंदर, वो मुकद्दर का सिकंदर, जान मन कहलाएगा. करके चैन खोया, मेरी उम्र के नौजवानों, दिल न लगाना ओ दीवानों. आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. बिग बींच्याच रूपात ज्यावेळेस बिग बी, हो बिग बी जे आहेत सगळ्या कोविड रुग्णांचं त्यांची हिंमत वाढवण्यासाठी म्हणून पुढे येतात, त्यावेळेस अर्थात चर्चा तर होणारच, आणि हीच चर्चा आपण करतोय. बिग बी, या पुढचा टप्पा काय ठरवला आपण आता? जी सर, मला असं वाटतं का हे कोविड सेंटर आहे आणि आता कोविडचं जे काम चाललं आहे ना, तर आता सध्या कोविडवरती सध्या पूर्ण फोकस कोविडवरती आहे. आणि यानंतर माझी अशी इच्छा आहे का माझं एक बिग बी फाउंडेशन आहे आणि या फाउंडेशनच्या अंतर्गत मला पुढे एक छानपैकी एक वृद्धाश्रम ओपन करायचं आणि एक असं हॉस्पिटल का तिथे फ्री ऑफ कॉस्ट सगळं काहीतरी म्हणजे सर्व सुविधा युक्त आपलं असं काहीतरी करता येईल. कारण की आज मी पाहतोय खूप लोकांना पैसे लागतात हो, आणि ज्यांच्याकडे खरोखर कमाई करणारा माणूस जो आहे तो बिचारा एकटा काहीतरी कुठंतरी गाडं खेचतोय आणि खूप काही त्याला पैसे लागतात. तर मला असं वाटतं का असं काही आपण हॉस्पिटल ओपन करावं का त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट सर्व लोकांना, गरिबांसाठी ते खुलं होईल. वा वा वा. आणि आता पुढला प्रश्न मला जो आहे तो शशिकांत पेडवाल म्हणून विचारायचा आहे.
हा शशिकांत पेडवाल आज खरं तर न्यूज 18 लोकमतला मला जी सर. सांगायचं की यांची फार मोठी मेहनत आहे. मित्रांनो, मी याला डुप्लिकेट हा शब्द जाणीवपूर्वक वापरणार नाही. याचं कारण असं की एखाद्या अभिनेत्याचं प्रतिबिंब स्वतःत उतरवणं, ते प्रतिबिंबित करून घेणं त्या व्यक्तीला, त्या दृष्टीने मेहनत घेणं, त्यांच्यासारखं दिसणं आणि लोकांपुढे प्रेझेंट होऊन ते आपल्यासोबत आहेत असं दाखवणं, हे काम फार मोठं असतं आणि त्यासाठी जिगर लागतं, जे शशिकांत यांच्यात मी गेल्या 3 वर्षापासून बघतोय. आपण क्रिकेट मॅचच्या वेळी भेटलो होतो गेल्या वेळी न्यूज 18 लोकमतच्या प्लॅटफॉर्मवर. आज आपण भेटतोय. शशिकांत, या सगळ्या ह्याच्यातनं आपण काय शिकलात आणि आता जी पुढे जाऊन शशिकांतने त्यांचा टप्पा तर स्पष्ट केला, पण 4 लोकांना त्यांना काय सांगायचं आहे? सर, मला असं वाटतं का आता सध्या कोविड चाललं आहे, पण कोविड संपला नाही आहे. लोकांना असं वाटतं का कोविड आता पूर्ण संपला आहे. तर प्लीज माझी एक प्रत्येकाला विनंती आहे, मास्क लावा आणि 2 गज दुरी, मास्क आहे जरुरी. दुसरी गोष्ट अशी का कुठेही बाहेर जाताना लक्षात घ्या का तुम्ही गर्दी करू नका. ठीक आहे, सरकार खूप छान काम करतं आहे, पण प्लीज गर्दी टाळा आणि शक्यतो करून आपलं स्वतःचं रक्षण स्वतः करा. आणि हो, वॅक्सिन जरूर का. वॅक्सिन खूप आवश्यकता आहे. वॅक्सिनशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे नाही आहे. मी पाहतोय बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच म्हणजे रुरल एरियात लोक घाबरतात ते वॅक्सिनला. प्लीज घाबरू नका. मी दोन्हीही वॅक्सिन घेतले आहे, मला काही झालेलं नाही आहे. तर प्लीज माझी विनंती आहे प्रत्येकाला, तुम्ही वॅक्सिन नक्की घ्या. आणि एक कविता तुमच्या समोर सांगतो. बिलकुल, पण ती कविता त्याच्या लक्षात आणखीन घ्या. एक शशिकांत मला लहरों प्रश्न से होता. डरकर नौका पार नहीं होती. बिलकुल, माफ करा, जी, मी जी, तुम्हाला थोडं सांगा. थांबवतोय, पण मला आणखीन एक प्रश्न होता. शशिकांत, तुम्ही स्वतः एक प्राध्यापक पण आहात. मला प्रेक्षकांना सांगायचं आहे की शशिकांत हे एक स्वतः हो. प्राध्यापक आहे, ते जॉब पण करतात आणि शिवाय ते बिग बींचा अभिनयाचा वारसा देखील पुढे चालवत आहेत. म्हणून शशिकांत, ज्यावेळेस तुम्ही आता कॉलेजमध्ये जात असाल, विद्यार्थ्यांना भेटत असाल, आपल्या नातलगांना भेटत असाल, त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया आहेत? सर, त्यांच्याकडे खूप छान प्रतिक्रिया आहे. आमचे प्राचार्य साहेब सायगावकर साहेब ते पण खूप खुश झाले. आज आमचे जे सर्वात मोठे आयुक्त या ठिकाणी आले होते आमच्याकडे, वर्मा मॅडम, तर त्यांनी पण ही क्लिप पाहिली आणि त्यांना खूप छान वाटलं. ते म्हणे ये काम करते रहिए आप, बहुत अच्छा काम आहे. पूर्ण डिपार्टमेंट माझ्याबरोबर आहे आणि ते सुद्धा सांगते का अशा वेळेस या लोकांना मदत आपण केलीच पाहिजे. आणि आपण एक शिक्षक आहोत. शिक्षकांनी आणि आम्ही स्किल डेव्हलपमेंटचे माणसं आहोत. आमच्या लोकांकडनं लोकांना खूप अपेक्षा आहेत आणि मी अपेक्षाला पूर्ण खरं उतरणार. ही माझी पूर्ण तयारी आणि माझी गरज आहे, असं मला असं वाटतं. तर मित्रांनो, मला आता काही एक बोलायचं नाही, कारण शशिकांत यांनी ज्या व्यक्तीचं हे प्रतिबिंब स्वतःमध्ये घेऊन आपल्यासमोर ते आहेत, त्यांच्या आशण्यात, त्यांच्या बोलण्यातच मला त्या आनंदात राहायचं आहे खरं तर. म्हणून मी अजिबात बोलणार नाही. जाता जाता आता बिग बीच बोलतील. बिग बी, आपली कविता. एक जाता एक कविता, बाबूजींची कविता है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न कभी अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.